नमस्कार प्रेक्षकांनो, तारिणी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण इकडे मात्र जे जे मॅडमची जबरदस्त आणि भयानक अशी एंट्री तारिणी मालिकेमध्ये झालेली आहे. आता तारिणी मालिकेमध्ये जबरदस्त एंट्रीनंतर इकडे जे जे मॅडमनी आता पूर्ण टीम तारिणीचा जो काही आहे त्यांचा परिचय, स्वतःचा पर्सनल परिचय त्यांनी घेतलेला असतो. तेवढ्यातच आता लगेच जे जे मॅडम बोलतात की हे सर्वजण आहे, पण तुमच्या टीममधला एक जण कुठं आहे? त्यावर आता इकडे बाजूला तारिणी येते आणि बोलते की मॅडम, आम्ही ड्युटी तर करतो, पण आमची पर्सनल आयडेंटिटी लपवण्यात आलेली आहे, म्हणजे सांगण्यात आलेलं आहे आम्हाला लपवण्यासाठी. त्यानुसार आम्ही बाहेरसुद्धा एक जॉब करतो आणि त्या जॉबमध्येच त्या परिस्थितीत तो अडकलेला आहे, म्हणून तो लेट झालेला आहे. तेवढ्यातच तिथं केदार येतो आणि बोलतो की केदार देवकी असं बोलत आता तो स्वतःचा परिचय जे जे मॅडमला देते. तेव्हा मॅडम बोलते की ठीक आहे, आता लवकर आल्यापेक्षा असं सुद्धा ठीक आहे, काही ना काहीतरी तुम्ही काम करता. काय काम करतोस रे तू? तेव्हा केदार बोलतो मॅडम, मी न्यूज रिपोर्टरमध्ये काम करतो. त्यावर इकडे मात्र जे जे मॅडम म्हणते अरे वा, फार फेमस न्यूजमध्ये तू काम करतो. ठीक आहे, आपल्याला नंतर कधी ना कधीतरी कामी येणार हे सर्व. तेव्हा आता लगेच इकडे सर्व जे जे मॅडमच्या सांगण्यावरून टीम तारेनी आता त्यांचं काम करण्यासाठी लागते. तेवढ्यातच आता इकडे मात्र लगेच एका लॉक जिथं लावलेले असतात बोर्डवरती, त्या लॉकसमोर आता जे जे मॅडम येऊन उभ्या राहतात आणि आता वसू मॅडम बद्दल त्या विचारतात. तेव्हा आता लगेच तारिणी समोर येते आणि बोलते की तुम्ही ओळखता का माझ्या आईला? तेव्हा आता इकडे जे जे मॅडम आता खूप इमोशनल होत बोलतात की ओळखता का, म्हणजे जेव्हा मी नवीन जॉईन झालेली होती तेव्हा वसुंधरा बेलसरेनेच मला सांभाळलेलं होतं. माझी प्रत्येक गोष्ट त्या व्यवस्थितरित्या सांभाळून घ्यायच्या आणि सर्वांसमोर मी कशीही वागू, पण त्यांना मी नेहमीच वसू ताई बोलायच्या. खूप ड्रेसिंग आणि खूप जबरदस्त अशा त्या पोलीस इन्स्पेक्टर होत्या आणि आता त्यांच्यासारखी इन्स्पेक्टर मी कधीही बघितली नाही. खरंच खूप छान अशा त्या होत्या. तेव्हा आता इकडे लगेच त्यांच्याबद्दल जेव्हा मला माहिती पडलं तेव्हा मी खूप मोठ्या शॉकमध्ये होती. अशी आता जे जे मॅडम इकडे तारिणीला सांगते. तेव्हा तारिणी बोलते की तुम्ही म्हणजे ओळखत होत्या, पण तुम्हाला त्यांच्याबद्दल आणखीन काही माहिती आहे का? तेव्हा आता इकडे मात्र जे जे मॅडम बोलते की हे बघ, मी लवकरात लवकर तुझ्या आईच्या दोषांना नक्कीच शिक्षा देणार. हे जे जे मॅडमचं वचन आहे तुला, आणि तुला माहिती आहे जे जे मॅडम जे बोलते ना ते नक्कीच करते. तर इकडे सगळीकडे मात्र तारिणी टीम आता कामात गुंतलेली असते. तर इकडे आता ऑफिसमध्ये आता इकडे युवराजच्या लक्षात आलेलं असतं की केदार गेलेला आहे आणि तेवढ्यातच आता तो स्वतःच मनाशी पुटपटत असतो की अरे वा, नेमकं त्या अनाथ आश्रमात आहे तरी काय, की खूप वेळ हा केदार तिथंच असतो. खरंच तेवढ्यातच तिथं येतं ते म्हणजे कौशिकी. आता कौशिकी लगेच केदारला बोलते काय झालं, काय विचार करत आहे? त्यावर आता इकडे युवराज बोलतो की काही नाही गं, अगं बघ ना, हा केदार ना काम सोडून निघून गेलेला आहे ऑफिसमध्ये. त्यावर आता कौशिकी त्याच्या केदारच्या टेबलवरती एक फाईल ठेवलेली असते, ते फाईल चेक करते. तर आता केदारने पूर्ण काम कंप्लीट केलेलं असतं. तेव्हा आता लगेच इकडे कौशिक बोलते की हे बघ, त्यांनी पूर्ण काम कंप्लीट केला आणि त्यानंतर गेला आहे तो. त्यावर इकडे आता लगेच बोलतो की खरंच केदार आता मनाशीच पुटपुटतो की इतक्या लवकर या केदारने, म्हणजे युवराज मनाशीच पुटपुटतोय की केदारने एवढ्या लवकर काम केलं तरी कसं? खरंच हा नेमका काय करतो ना, आणि काय करत असणार बरं? अर्ध जास्त त्या अनाथ आश्रमात हा राहतो. तर इकडे मात्र आता खूप चिडलेला युवराज आता ऑफिसमध्ये टेबलवरती बसलेला असतो. तेवढ्यातच आता त्याला कॉल येते, तो म्हणजे निशीचा. आता लगेच युवराज बोलतो की धन्यवाद देवा, आधीच एवढ्या कामाच्या व्यापाने मी खूप कंटाळलेला हो, मला बोर होत आहे दिवसभर ऑफिसमध्ये बसून, आणि आता वरतून माझ्या बेडरूममध्ये, माझ्या घरामध्ये एक आणखीन खूप मोठा प्रॉब्लेमसुद्धा राहतो, ते म्हणजे ही जिचा कॉल आला आहे. तेव्हा आता लगेच युवराज बोलतो की हॅलो बोल, कशासाठी कॉल केला? त्यावर निशी बोलते की युवराज, तुला माहिती आहे
आहे का, बाहेर ना खूप छान असा पाऊस पडत आहे आणि तुला रोमॅन्टिक काही सुचत नाही का, काय करतोस रे तू ऑफिसमध्ये. त्यावर आता युवराज बोलतो की मी वाघायला ना भाकरी भरवतो, येतेच का तू भरवायला. आणि आता भाकरी भरवणं झालं की आणखीनसुद्धा मला काम आहे. त्यावर आता इकडे निशी बोलतो, कसा रे तू युवराज, असं ना या पावसाच्या दिवसात ना रोमॅन्टिक व्हायला किती छान वाटतं. त्यावर आता युवराज खूप जोरात ओरडतो आणि बोलतो की निशी प्लीज मला कॉल करू नको आणि ते तुझी फिल्मी ड्रामा आहे ना तुझ्याकडेच ठेव. त्यावर आता इकडे निशी बोलतो की कसा आहे रे देवा हा, याला काहीच रोमॅन्टिकपणा नाही आहे या माणसाच्या आगात, करू तरी काय मी. तर इकडे मात्र आता कुठं ना कुठं जे जे मॅडमचे काही वाक्य आता सतत तारिणीला आठवत असतात. त्यानंतर आता इकडे तारिणी आणि केदार आता ऑफिसमधून बाहेर पाऊस येते म्हणून एका शॉपच्या बाहेर थांबलेले असतात. तेवढ्यातच आता तारिणीला काकूचा कॉल येते आणि आता काकू बोलते की लवकरात लवकर घरी या, म्हणजे आपण कांदा भजीचा प्लॅन करूया. तर आता तेवढ्यातच काही मुलं आता पाण्यामध्ये भिजत असतात. तर तारिणीला बिलकुल पाऊस आवडत नसते, पण मात्र आता काही मुलं भिजत असतात. तर इकडे केदारला खूप पाऊस आवडत असते म्हणून आता केदार त्यांच्यासोबत पावसात भिजायला जाते. तेव्हा आता तारिणी इकडे काकूसोबत बोलत असते. तेव्हा असं तारिणीला केदारला पावसात भिजत असताना बघून मात्र तारिणी अक्षरशः त्याच्या प्रेमात पडते. तारिणीला काहीही सुचत नाही आणि इकडे मात्र आता प्रेमात पडल्यावरती केदार काही मुलांना सांगतो की जा तारिणीला पावसात भिजण्यासाठी घेऊन या. म्हणून आता 2 मुली जातात आणि तारिणीला पावसात भिजण्यासाठी घेऊन येतात. तर इकडे मात्र अशा प्रकारे आता तारिणी आणि केदार खूप छान प्रकारे पावसात रोमॅन्टिक सॉन्ग आता सॉन्ग लावत, म्हणजे मालिकेमध्ये आता सॉन्ग रिलीज झालेलं असतं आणि त्याच्यात इकडे मात्र पावसाचा आनंद घेत केदार आणि इकडे तारिणी पावसात नाचत असतात. तेवढ्यातच आता केदारने तारिणीसाठी छान असा गजरा आणलेला असतो आणि वरतून पाऊस चालू आणि गाणी चालू. आता मराठी गाण्यासंग आता इकडे मात्र केदार आता तारिणीच्या केसामध्ये तो गजरा मारतो. तर इकडे दुसरीकडे मात्र आता व्हिडिओ गेम म्हणजे मोबाईलवरती गेम खेळत असतो आणि तेवढ्यातच आता युवराजचं लक्ष जाते समोरून आलेल्या कौशिकीवर. आता कौशिकी अशी समोर येताना बघून मात्र युवराज मोबाईल लपवतो आणि कामामध्ये खूप व्यस्त आहे असा तिच्यासमोर आता सीन क्रिएट करतो. तेव्हा आता लगेच इकडे युवराजच्या समोर आता इकडे कौशिकी येते आणि बोलते की युवराज. तेव्हा आता युवराजला आवाज ऐकू येत नाही, कामात तो खूप व्यस्त आहे असं तो आता कौशिकीला दाखवते. तेव्हा आता कौशिकी लगेच बोलते की युवराज बस झालं, मीच तुला हे काम सांगितलं ना, आता मीच सांगते की हे काम राहू दे आणि तू लवकरात लवकर माझ्यासोबत घरी जा. तेव्हा आता इकडे युवराज मात्र खूप ॲक्टिंग करते की तो जसा काही त्याला खूप ऑफिसमध्ये काम करायचं असतं, त्याला बोर होत नाही, त्याचं मन कामामध्ये लागत आहे असं तो ओव्हर रिॲक्ट करते आणि बोलते की नाही कौशिकीताई, हे काम केलं ना म्हणजे मला आजच हे पूर्ण करायचं आहे. त्यावर कौशिकी बोलते नको रे युवराज, चल तू, बस झाला आता, दिवसभराचं किती काम करणार आहेस तू. त्यावर आता युवराज बोलतो की नको, नाही यायचं मला. त्यावर आता इकडे मात्र कौशिकी बोलते की ठीक आहे, तुझं मन नाही आहे ना, तुला काम करायचं आहे ना, तर ठीक आहे, कर तू काम. त्यावर आता इकडे मात्र युवराज बोलतो की नाही त्या वेळेस तर मला म्हणते की चल ना चल ना चल ना, आज मात्र मी एकदा का हिला नाही म्हटलं तर स्वतःच निघून गेली. तर त्यानंतर कुठं ना कुठं मात्र तारिणी आता विचारात पडलेली असते जे मॅडमच्या. त्यावर आता केदार बोलतो की जे मॅडम तर चांगल्या आहेत ना, मग तारिणी कसला विचार करतेस ग तू. त्यावर तारिणी बोलतो की हे बघा, साधू सरांनी आतापर्यंत आपल्याला कायद्यात राहून आपल्याला सर्व काही नियम पाळून आपल्याकडून काम करून घेतलं, पण जे मॅडमचं जे काही कायद्याने इतके मोठे होऊ देऊ नका, कायद्याला इतके मोठे होऊ देऊ नका की त्यापुढे गुन्हेगार मोठा होईल. हा ना, त्यांचा हा विचार ऐकून मात्र माझ्या मनात खूप काही येत आहे. त्यावर आता केदार मात्र बोलते की जाऊ दे ना तारिणी, नको विचार करू. तर इकडे मात्र दुसऱ्या दिवशी आता केदार आणि तारिणीच्या हाती एक गुलाब आणि युवराजमधली आता खूप मोठी कडी लागलेली असते. म्हणून आता त्याच मिशनसाठी इकडे जे मॅडमला भेटण्यासाठी टीम तारिणी रेडी करण्यासाठी आता तारिणी घराच्या बाहेर पडणार. तोवर मात्र इकडे युवराजची आई आला काम सांगत घरी पाहुणे येत आहे आणि त्यासाठी मोठा स्वयंपाकाचा बेत तिच्यासमोर त्यांनी टाकलेला असतो. अशा प्रकारे आता असेच तारिणी मालिकेचे अपडेट ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय गजानन.